हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होममेड 6 मंथ प्लस बेबींसाठी ओट्स सेरलॅक पाहणार आहोत। तर मी इथे क्वांकर कंपनीचे ओट्स घेतलेले आहेत। ते मी डीमार्टमधून आणले होते। तुम्ही कोणत्याही कंपनीचे ओट्स यूज करू शकता। आपल्याला प्लेन ओट्सच यूज करायचे आहेत। तर याच्यासाठी मी 1 वाटी ओट्स गरम कढईमध्ये टाकलेले आहेत। आता आपल्याला ते छानसे असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। ओट्स भाजून झालं की ते आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी एकदम अशी पावडर करून घेतलेली आहे ओट्सची। इथे ओट्स बारीक करून झालेले आहे। आता आपण एका कढईमध्ये 20 ते 25 बदाम, 20 ते 25 काजू आणि काही अक्रोड ॲड करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि ते थंड झाले की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। इथे ड्रायफ्रुट्स बारीक करून झाले की आपण आता हे सगळं बनवलेलं ओट्स आणि ड्रायफ्रुट्स एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे मी साधा प्लास्टिकचा डबा यूज केला आहे, पण हे सगळं काढण्यासाठी किंवा स्टोअर करून ठेवण्यासाठी तुम्ही एअरटाईट कंटेनर यूज करा। इथे मी ओट्स काढलेले आहे एका डब्यामध्ये आणि त्याच्यामध्येच मी जे ड्रायफ्रुट्स ची पावडर बनवलेली आहे ती पण ॲड करून देते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुटची पावडर सेपरेट आणि ओट्सचं सेरलॅक सेपरेट ठेवू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी डब्यांवरती लेबल बनवून लावत आहे। त्याच्यावरती मी एका डब्यावरती ड्रायफ्रुट्स लिहिलेलं आहे, एका डब्यावरती ओट्स सेरलॅक असं लेबल बनवून चिटकवलेलं आहे। त्याच्यामध्ये काय होतं की मी खूप सारे सेरलॅक बनवते ना, त्याच्यामध्ये ते ओळखायलाही हवे याच्यासाठी मी ते डब्यावरती लेबलिंग बनवून लावलेलं आहे। अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।